pioneer of Swarajya, the great Chhatrapati Shivaji Maharaj. The flame continues to bring gallantry rewards. The Chhatrapati of people, fondly called Chanta Raja. Good morning and a grand Takshila Pranam. Today is 19th February and on this occasion of Shiv Jayanti, Class 7C is here to perform a glorious skit about Chhatrapati Shivaji Maharaj. This amazing skit will depict the historical episode of Treaty of Pratapgarh and the end of Afzal Khan. Now let's open the window of this historical event and see what is happening. I'm pretty much excited to see the skit. So let's begin. Jai Shivaji! छत्रपति शिवाजी महाराज सन 1627 ईस्वी पूरे भारत पर मुगल साम्राज्य का आधिपत्य था। उत्तर में शाहजहां तो बीजापुर में सुल्तान मोहम्मद आदिल शाह और गोलकोंडा में सुल्तान अब्दुल्ला कुतुब शाह। डेक्कन के सुल्तान सेना के लिए हमेशा मुस्लिम अफसरों को ही प्राथमिकता देते थे। बंदरगाहों पर पुर्तगालियों का कब्जा था और थल मार्ग पर मुगलों का अधिकार। इसलिए उत्तरी अफ्रीका और मध्य एशिया से मुसलमान अधिकारियों को ला पाना मुमकिन नहीं था और डेक्कन के सुल्तानों को हिंदू अधिकारी नियुक्त करने पड़ते थे। आदिल शाह की सेना में एक मराठा सेनाध्यक्ष था, शाहजी भोसले। शाहजी सेना में उच्च पद पर आसीन था। सन 1630 में महाराष्ट्र में जुन्नर के समीप शिवनेरी के किले में उनके और जीजाबाई के यहां एक पुत्र का जन्म हुआ। स्थानीय देवी शिवाय के नाम पर पुत्र का नामकरण हुआ, जो आगे चलकर छत्रपति शिवाजी महाराज के नाम से विश्व विख्यात हुए। भाणा हे आमस भवानी मातेचे। त्या अफजल खानाने बापाची अब्रू चव्हाट्यावर आणली। आम्ही काही करू शकलो नाही। सख्खा भाऊ त्यानेच मारला। आम्ही फक्त येथे रडत बसलो आहोत। आऊसाहेब, जैसे प्रभू रामचंद्रास सारी पृथ्वी ओळखते ती रावणाचा वध करणारा म्हणून, श्रीकृष्णास सारी पृथ्वी ओळखते ती कंसाचा वध करणारा म्हणून, तैसेच जिजाऊ पुत्र शिवाजी सारी पृथ्वी ओळखेल ते मायभूमीस काफीर ठरवून पायदळी तुडवू पाहणाऱ्या अफजल खानाचा वध करणारा म्हणून। शिवाच्या बगावतीचा बिमोड करण्याची कुवत सगळ्यात आहे, पर कौन तैयार है?
मंदिरे फोडीत निघाला आहे, देवांच्या मूर्तींच्या ठिकऱ्या उडवीत आहे, मोठ्या घरोट्यात जात्यात दळून काढीत आहे. कैसे कैसे सहन व्हावे? मोरोपंत. जी महाराज. छापे मारा, दे माय धरणी ठाय करून सोडा. हे नमाजाला बसले ना की नाही, त्रिवार नाही, सहस्त्रवार नाही. खान आपल्या धर्माची बेअब्रू करतो म्हणून आपण त्याच्या धर्माची अवहेलना करावी. पण मोरोपंत, अफजल खान आणि शिवाजी राजा यामध्ये फरक तो काय राहिला? पण आपल्या धर्माची नालस्ती करणाऱ्या खानाची चांगलीच खोड मोडा. त्याची अशी घमेंड जिरवा की पुन्हा कुणाची पिशाच न व्हावी, आपल्या धर्माला नख लावण्याची. हुजूर, शिवाजी महाराज आपणापासून वेगळे नाहीत. त्यांना जसे शहाजी राजे तैसेच आपण आहात. आपण त्यांना भेटून सिर्फ हुकूम करा, सांगा की अरे बाबा, तुझे सगळे गडकोट, किल्ले, मुलूक आमच्या स्वाधीन कर. ते करतील. घ्या, मनास येईल ते भरून लिहा. मोहब्बतीची फुंकर घाला हुजूर. चला प्रतापगडी जाऊ. खचलेल्या, भयभीत, कलथून गेलेल्या शिवाजी राजाला आसऱ्याचा हात देऊ. ठीक है बंतु, हम शिवा को माफी बख्शते हैं, उसे प्यार से गले लगाते हैं. आम्ही प्रतापगडावर येऊ. प्रतापगडावर येऊन शिवाला प्रेमाने पोटाशी धरू. त्याचे सगळे गुन्हे माफ करून त्याला पनाह देऊ. जी खान साहब. ऐ काले काफिर, कल सुबह हमारे सारे सरदारों को तलब करो. हम जावली जा रहे हैं, प्रतापगढ़, शिवा से मिलने. बघा दिनेश्वर, इथं 2-3 हजाराचा जमाव सज्ज असेल. इथून मोरोपंत पिंगळ्यांच्या नेतृत्वाखाली पार घाटातून ते खानाच्या डाव्या बगल्यावर हल्ला करतील. या वाटेला घोडदळ कामाचं नाही. चपळ पायांचं, निधड्या छातीचं पायदळ घ्यावं. बांदल आणि शिळमकरांचे धारकरी इथं जनीच्या टेंबाजवळ दाबा धरून बसतील. पण तुमच्या कुठल्याही हालचालीचा गनिमाला अंदाज सुद्धा येता कामा नये. आणि सगळ्यात महत्वाचं, प्रत्येकानं आपापलं काम चोख पार पाडायचं. दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करायची नाही. बाहेरची जी आम्ही भेटीच्या शामियान्यात शिरताच शिवाजी संपला अशी वावडी खानाच्या तळावर सर्वत्र उठायला हवी. जी फौज गाफील राहील आणि मग निजेच्या ढिलाईवर आपला विजेचा हल्ला. जी या आइए हुजूर, आइए.
सुभान अल्लाह, कहां से लेगा इतना सारा? वाह पंतु, वाह पंतु, तूने तो आज हमारी तबीयत खुश कर दी। लेकिन वो शिवा अब तक क्यों नहीं आया? हम उसके घर आए हुए मेहमान जो है, उसे तो हमारे पहले आ जाना चाहिए था। हुजूर, घर आप ही का है, आप मालिक, शिवा तो गुलाम है। अच्छा अच्छा, ठीक है, सिताब करो, निरोप द्या, तडका फडकी हजर व्हायला सांगितलंय म्हणाव, जा। राजा जी, आपकी सद्र तो शाह आदिल शाह से भी बेहतरीन है। आई तुळजाभवानीची कृपा आहे। तू अपनी हिम्मत बहादुरी की शेखी बदारता है, बेअदब से बुरी राह पर क्यों चलता है? दुनिया में हुकूमत चलती है अली आदिल शाह की, कुतुब शाह की, मुगलों की, मामूली चूहों की नहीं। हमारी हुकूमत को ठुकराकर बेलाग बरतते हुए तुझे शर्म महसूस नहीं होती? तुझ्या मस्तवाल खमेंडीला जमीन दोस्त करून तुला सबक शिकवण्यासाठीच आम्ही इथे आलेलो आहोत। सगळे किल्ले ताब्यात दे, आमचा मातहत बन, गुलाम गुलाम बन, बंदा हो। तुला अली आदिल शाह समोर नाक घासायला लावीन, दयेची भीक मागायला लावीन। उसके बाद हम खुद हजरत आदिल शाह से दरख्वास्त करेंगे कि इस नाचीज को मामूली सी जागी इनायत कर दी जाए। आओ शिवा, अपनी सारी शेखी भूलकर अफजल खान की पनाह में आ जाओ। आओ। आओ शिवा। राजा, ही अफजल खानाची पोरं धरून आणल्यात। माफ करो राजा जी, माफ करो, अब्बा जान से गलती हुई। जान बख्श दीजिए हुजूर, हमें छोड़ दीजिए, हम बेगुनाह हैं। भिण्याचं काही कारण नाही, तुमच्या जीवाला इथे धोका नाही। सच सच? खान संपला, त्याच्याबरोबर आमचे वैरही संपले। स्वराज्या विरोधात लढत होता तोपर्यंत तो आमचा दुश्मन, आता मेलेल्याशी वैर भावना कसली? होय, पण हे बी वैरीच की। मुसलमान आमचा वैरी नाही,
आमचा वैरी स्वराज्याला खीळ घालणारा, मग तो कोणीही कोणत्याही धर्माचा असो. आपल्या फौजेत नूरखान बेग आणि 700 पठाणांची तुकडी आहे. खानाविरोधात तेही लढले, तेही मुसलमान, पण स्वराज्यासाठी अहोरात्र तलवार मुठीत धरतात ना. होय. मग त्यांच्यावरही स्वराज्य निर्भर आहे. पुन्हा असला धर्मभेद करण्याची गफलत नको. क्या ख्यालात है, ना पहले कभी ऐसा देखा ना कभी सुना. तुमच्या अब्बाजानचे धार्मिक रिवाजानुसार दफन होईल. दिवाबत्तीची सोय लावण्यात येईल आणि त्याचा सालाना खर्च सरकारातून करण्यात येईल. या अल्लाह, ये राजा नहीं, मसीहा है, मसीहा, फरिश्ता. हमें तो बख्श दिया और अब्बा जान की कब्र का इतना ख्याल. वाह.